नमस्कार मित्रांनो, कसे आहात? अपेक्षा करतो बरे असाल. भरपूर दिवसांनंतर आज व्हिडिओ बनवत आहे, ऑलमोस्ट 2 आठवड्यानंतर. त्यामुळे चांगलं वाटतंय तुमच्यासोबत बोलायला पुन्हा संधी भेटतीये. इव्हनिंग वॉक करून झालेली आहे माझी. आता थोड्या वेळाने घरी जाईन मी. दिवस पण चांगला गेलेला आहे. चांगलेच जात आहेत दिवस. बिईंग अ सॅलरीड पर्सन म्हणजे की असं वेगळं असं युनिक नसतं. म्हणजे की सकाळी उठा, लॉग इन करा, दिवस स्पेंड करा, नंतर इव्हनिंग होता होता लॉग आउट करायचा. एखादा दिवस कधीतरी अवघड जातो, थोडंसं जास्त काम असतं, ते जरा चॅलेंजिंग असतं, बट ते तर असणारच. त्याचसोबत एक गोष्ट आहे मित्रांनो. मी जेव्हा गेल्या 1-1.5 वर्षा अगोदर जेव्हा मी अप्लाय करायचो ओपनिंगसाठी आणि न्यू जॉब अपॉर्च्युनिटी शोधत होतो, तेव्हा ॲटलिस्ट कॉल तरी यायचे, इंटरव्ह्यूज व्हायचे. पण मी आता मला जॉब चेंज करायचा आहे पुन्हा. आणि कारण मार्केटमध्ये कंडिशन खराब आहे आणि माझे पैसे तर ऑफकोर्स हवेच आहेत ना, म्हणजे की ग्रोथ करायची आहे. तर जेव्हा मी आता अप्लाय करतोय ह्या वर्षी, एक गोष्ट मला जाणवती आहे की इंटरव्ह्यूसाठी कॉल देखील येत नाही. जवळजवळ 2.5-3 महिने झालो आहे मी अप्लाय करतोय सर्व ठिकाणी. ॲटलिस्ट चला माझं सिलेक्शन नाही होतं मी समजू शकतो, बट ॲटलिस्ट इंटरव्ह्यू शेड्यूल होते आणि मग सिलेक्शन नाही होते. अगोदर कसं व्हायचं की ॲटलिस्ट इंटरव्ह्यू व्हायचे, एक राऊंड व्हायचा, कधी पहिल्या राऊंडमध्येच रिजेक्ट होऊन जायचे, कधी सेकंड राऊंडपर्यंत जायचे. यंदा काय झालं आहे की इंटरव्ह्यूसाठी कॉल देखील येत नाही. तर हे फार अलार्मिंग वाटतंय मला. कारण आता काय होऊ लागलं आहे, जेवढे पण एम्प्लॉयर्स आहेत ते त्यांच्या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये ए आयचा फार वापर करू लागले, ए आय टूल्सचा. त्यामुळे त्यांच्या जर काही एका सी व्हीमध्ये त्यांनी जर काही सेट केले असतील कीवर्ड्स, ते मॅच नाही झाले, तर जो सी व्ही असतो तो ऑटोमॅटिकली रिजेक्ट होऊन जातो. बट जेव्हा ह्युमन इंटरव्हेन्शन असतं, ॲक्च्युअल एच आर जेव्हा सी व्ही स्क्रीन करतात आणि वाचतात, तेव्हा ॲटलिस्ट ते ट्राय करतात की आपल्याला ह्या कॅन्डिडेटबद्दल थोडंसं पॉझिटिव्ह वाटतं, ॲटलिस्ट त्याचा इंटरव्ह्यू घेऊन बघावा, चांगला आहे वाईट आहे. त्यावरूनच तर कळतं ना, की म्हणजे की अगोदरच जर ठरवून केलेलं असेल की नाही आम्हाला ह्या ए आय टूलमध्ये जर क्रायटेरिया मीट होत असतील तरच आम्ही कॅन्डिडेट्सला सिलेक्ट करू. तसे तर बहुतांश लोकांची कधी सिलेक्शनच होणार नाही, टू बी ऑनेस्ट. ठीक आहे. आय एम क्वाईट होपफुल की थोड्या दिवसात होऊन जाईल. इमिजिएटली तसं पण होत नसतं. होतं कसं माहिती आहे का, की भरपूर सारे फॅक्टर्स असतात. आता हा जो मी एक म्हणालो होतो तो एक फॅक्टर होता. दुसरी गोष्ट असते की तुमचा नोटीस पिरियड किती आहे. माझ्या केसमध्ये माझा नोटीस पिरियड आहे 3 महिने, म्हणजे 90 दिवस. आता इंटरव्ह्यू जरी झाला तर इंटरव्ह्यूच्या प्रोसेसला जवळपास 1 महिना जातो. मग नंतर त्यांचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करतात, म्हणजे की ऑफर लेटर इश्यू व्हायच्या अगोदर ती बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनला बऱ्यापैकी 30-40 दिवस जातात. मग नंतर त्याच्यानंतर ऑफर इश्यू झाल्यानंतर मग नंतर 3 महिने त्यांना वाट बघायला लागेल, 90 डेज, म्हणजे इट इज अप्रॉक्सिमेटली 4 to 5 months जे एखाद्या कंपनीला वेट करायला लागेल एखाद्या कॅन्डिडेटसाठी. त्यामुळे त्यांना एवढा वेळ थांबायचा नाही आहे. आणि कसं आहे की लोकसंख्या एवढी आहे, कोणी ना कोणी चांगला कॅन्डिडेट भेटून जातो. मग अशामुळे प्रॉब्लेम त्यांचा म्हणजे की आमच्यासारख्या कॅन्डिडेट्स आहोत, आमच्यासारख्या लोकांचा, जे 90 डेजचा नोटीस पिरियड असतो आणि आम्ही जेव्हापर्यंत ऑफर भेटणार नाही तेव्हापर्यंत आम्ही आपला रिझाईन पण करू नाही शकत. रिझाईन करून जॉब शोधणं, ऑफर लेटर हातात नसताना, दॅट्स अ व्हेरी बिग रिस्क. आणि ॲट दिस पॉईंट म्हणजे की आयुष्याच्या ह्या वळणावरती, करिअरच्या ह्या वळणावरती तो रिस्क घेणं जमत नाही, जेव्हा आपल्याकडे दुसरा सोर्स ऑफ इन्कम नसेल किंवा अजून म्हणजे डिपेंडन्सीज असतील. तेव्हा हे म्हणजे की आपण आता काही एवढं करून राहिलेलो नाही. आता 30मध्ये आलेले आहोत, यु नो, लेट 30मध्ये आहोत. तर ह्या गोष्टी असतात. बट आय विल कीप यू पोस्टेड. इट्स अन इंटरेस्टिंग थिंग.
कारण जे मी म्हणतोय ते बऱ्यापैकी लोक, तुमच्यापैकी पण भरपूर लोकांनी एक्सपिरियन्स केला असेल, तुमचा अनुभव असेल, त्यामुळे मी जे म्हणतोय ते बहुतांश लोकांना कळेल देखील. ओके, ठीक आहे, आपण पुन्हा बोलूया. चला, तुर्तास थांबू.